अश्वत्थामा अजूनही येतो या मंदिरात। विदर्भ दौऱ्याच्या तिसऱ्या भागात आपण आज शेगावपासून थोडं दूर चाललोय। बुलढाणा जिल्हा फिरायची जेव्हा प्लॅनिंग केली होती तेव्हा आधी बोलणं झालं होतं लोणार येथील नयन सोबत आणि त्यांनी ओळखी करून दिली नांदुरातील संकेतची। संकेतने मला नांदुरा खूप कमाल त्याच्या दृष्टिकोनाने दाखविला आणि त्याच दरम्यान त्याने सांगितलं जळगाव जामोद सीमेलगतच्या बसलेल्या असिरगड किल्ल्याबद्दल। असे काय विशेष आहे या किल्ल्यात? तर मग सवंगडी हर्षदला सोबत घेतलं आणि आम्ही निघालो बुहरानपूरकडे। मध्य प्रदेशातल्या बुहरानपूर जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून 250 फूट वरती असलेला हा आहे असिरगड किल्ला। इतिहासात या किल्ल्याला बाबे दख्खन असं म्हणतात, कारण भूतकाळात हा किल्ला जेव्हा काबीज केला जायचा तर संपूर्ण दख्खनवर विजय मिळवायचे दरवाजे उघडायचे। किल्ल्याचे आर्किटेक्चर मोहून टाकणारे आहे। क्षत्रिय राजा आशा अहिर यांनी हा किल्ला बांधला। याच किल्ल्यावर आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर। असं म्हणतात की महाभारतातील द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामा दर पहाटे तापी नदीवरून स्नान करून गुप्तेश्वराची पूजा करतात।